इथे आक्रमण करेल सांगता येत नाहीये, परंतु दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर ज्या संघाने मात्र फलंदाजी असो वा गोलंदाजी त्यामध्ये प्रबल कामगिरी नक्कीच इथे केली आहे. आमचे परशुराम सर या मैदानामध्ये आहेत. खेळतायत. इथे मात्र निर्धाव आलाय. एक एक निर्धाव चेंडू मात्र ते कामोठा संघाला अडचणीमध्ये टाकेल शंका नाहीये, कारण आता मात्र 11 चेंडू आणि 32 धावांची आता गरज आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र बीट होतोय. सचिन गोवारी अजून एक निर्धाव चेंडू. सुरेश पाटील बघा काय गोलंदाजी राहिली आहे या संघाची. बेलवली संघाकडून खरोखरच अप्रतिम प्रयत्न आहेत. जबरदस्त कामगिरी आहे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. झेल टिपला गेलाय सचिन तांडेलने. मगाशी ज्यांचा फलंदाजी करत असताना आपण उल्लेख केला होता की 45 पेक्षा ते पुढे असतील, पण त्यांचा देखील खूप चांगला खेळ राहिला आहे राजेश या मैदानामध्ये. जबरदस्त बेलवली संघानेच प्रभावित केलंय. कारण मोक्याच्या क्षणाला मात्र फलंदाजांनी चांगला प्रयत्न केला आणि बिकट परिस्थितीमध्ये गोलंदाजाने चांगला प्रयत्न केला. यस, परशुराम सर देखील आहेत तिकडे. शॉर्ट थर्डमॅनमध्ये नक्कीच आपल्याला ते पाहायला मिळतात. शिवभक्त आहेत, अतिशय चांगले व्याख्यान करते आहेत. त्यांच्या आवाजामध्ये अतिशय चांगला गोडवा आहे आणि नेहमीच त्यांचं चांगलं मार्गदर्शन आमच्यासारख्यांना आणि लहान थोरांना मिळत असतं. परशुराम सर तुमचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. इथे मात्र 9 चेंडू आणि आता मात्र गरज आहे ती 32 धावांची. धावा तशाच आहेत, चेंडू मात्र कमी होत आहेत. आता मात्र ज्या कामोठा संघाकडे पूर्ण प्रेक्षक आशाभूत नजरेने पाहत होते की कामोठा संघ आज इथे वरचं ठरेल की काय, परंतु दुसऱ्या बाजूला बेलवली संघाने कधी या सामन्यामध्ये पकड मजबूत केली कळालंच नाहीये. आणि इथे मात्र फलंदाज झालाय बाद. प्रतोष गोवारी देखील इथे बाद झालाय. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झाले. आता कामोठा संघ मात्र पूर्णपणे अडचणीमध्ये आलाय. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण काढण्याचा निर्णय आता मात्र अंगलट आलाय की काय, कारण थंड वातावरण होतं राजेश. आणि त्या अनुषंगाने कारण मागचा सामना आम्ही पाहिला बेलवली विरोधात काटई, कारण ते 17 धावांची गरज असताना जे 3 फटके होते ते 3 फटके असे होते की खरोखरच ते मोहर षटकारांची होती, परंतु वातावरणामध्ये काहीतरी दमटपणा आपण पाहिला आणि प्रॉपर टायमिंगचा अभाव असताना देखील ते फटके पेरले. म्हणजे कुठेतरी तुम्हाला परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. कारण रात्रीचे आता 2:44 आहेत, म्हणजे 2:30 वाजता हा सामना सुरू झालाय. तर त्या अनुषंगाने जर कामोठा संघाने फलंदाजी केली असती, जास्तीत जास्त धावा 30 ते 35 पर्यंत पोहोचले असते तर निश्चितच त्यांची परिस्थिती अशी असू शकली असती. परंतु इथे मात्र जर त्याचा क्रिकेट आहे. पण संधी मिळाली ती बेलवली संघाला, ज्याने चांगल्या धावा उभ्या केल्या. 36 धावा 3 षटकामध्ये आणि त्या रोखण्यामध्ये आता सध्याच्या घडीला तरी त्यांना यश आलाय, कारण अजूनही 7 चेंडू आहेत आणि 32 धावांची गरज आहे. म्हणजे सामना जड झाला आहे तो कामोठा संघासाठी. पण पाहूया, प्रयत्न करावे लागते. अमर पाटील आहे, डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाला मात्र खेळेल इथे डॉट आलाय आणि मेडन ओव्हर इथे फेकली आहे. आजच्या रात्रीमध्ये ही पहिली मेडन ओव्हर 40+ आणि 2 विकेट्स त्यांनी प्राप्त केलेत.